सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 20 वर्षात नागेश गायकवाड व किसन जाधव यांनी रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती व मूलभूत सुविधांसाठी कोट्यावधींचा निधी आणून प्रभागाचा कायापालट केल्याचे मतदारांनी मान्य केले आहे। प्रचारादरम्यान किसन जाधव यांनी 2 नंबर झोपडपट्टी, इराणा वस्ती, धोंडीबा वस्ती, मंजुनाथ नगर, लिमेवाडी, यतीमखाना व विजापूर नाका परिसरातील कष्टकरी कामगारांच्या आरोग्यासाठी रामवाडी येथे अद्ययावत उपचार सुविधा उभारण्याचा संकल्प व्यक्त केला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर झाल्याने विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून माझ्या भागातील 1 नंबर झोपडपट्टी असेल, 2 नंबर झोपडपट्टी असेल, लहान इराण वस्ती, मोठी इराण वस्ती, धोंडीबा वस्तीचा परिसर, गैबीपीर नगर, सनत नगर, मंजुनाथ नगर, लिमेवाडीचा परिसर, सेटलमेंट परिसर, यतीमखाना, विजापूर नाक्याचा परिसर, सोनीनगर, हुडको आदी सर्व भागातील माता भगिनींना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आरोग्य सेवा मिळावं आणि आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी रामवाडी प्रसूतिगृहाला अद्ययावत करण्याचा आमचा मानस। प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपच्या 4ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले।